हाय, हॅलो, नमस्कार. नवीन एक आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. तर इकडे आपल्याकडे अशी गोणी होती एक ती गोणी त्याचा आपण मस्त अशा छान असा आपण त्याचा वापर करणार आहे. तर इकडे त्याचं मी होती ती खालच्या साईडचं असतं ना ते जाडवालं ते कट करून घेतलेलं आहे आणि त्याचे असे ओपन करून मी मधून एक कट करून मधून ओपन करून घेतलेलं आहे. तर इकडे बघू शकता तुम्ही मी बघते मोजून घेते आहे. मला जे एक साईडला म्हणजे कुठे पण आपण काय करायचं आहे, एक साईडला आपण काय करायचं आहे मोजून. तर इकडे बघा मी 19/11चं घेतलं, तर पूर्ण लांबी जी आहे ना ती 19ची घेतलेली आहे आणि रुंदी जी आहे ती 11 इंचाची घेतलेली आहे आणि त्याला मी खुणा करून घेते आहे. आणि एकसारखे आपलं वाकडे होऊ नये किंवा म्हणून मध्ये मध्ये मी अशा हे करून घेते आहे, खुणा करून घेते आहे, जेणेकरून म्हणजे आपलं वाकडं तिकडे होऊ नये म्हणून. आणि प्लॅस्टिकची गोणी कशी घसरते पटकन. तर इकडे बघा मी सरळ रेष आखून घेतलेले आहे, म्हणजे जास्त वाकडं तिकडे किंवा कमी जास्त होऊ नये म्हणून. तर इकडे बघा अशा पद्धतीने मी कट करून घेते आहे आता ती चौकोनी आकारामध्ये. तर तुम्ही छोटी किंवा मोठी पण करू शकता. तुम्हाला त्याच्यापेक्षा छोटी करायची असेल तर तुम्ही करू शकता. थोडीशी आपली मापं जी आहेत ते कमी जास्त करून ॲडजस्ट करून बरोबर घ्यायचे. तर इकडे बघा मी मस्त असं गोणीचं आपल्याला जे साईज पाहिजे होतं ती कट करून घेतलेली आहे. तर इकडे बघा माझ्याकडे मेन कापड आहे, अशा पद्धतीचं ब्रॉकेटचं कापड आहे. तर त्याच्यावरती मी ठेवून घेऊन बरोबर मापाने कट करून घेणार आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. तर हे प्लास्टिकची गोणी कट केल्यामुळे कैची जरा पटकन अशी फास्ट चालतच नाही, मध्ये मध्ये डॉट टाकते. तर इकडे बघा मी चौकोनी कपडासुद्धा कट करून घेते आणि आपल्याला अस्तरसुद्धा ह्याच मापाचं आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये कशा पद्धतीने मी कट करून घेते आहे. आणि ह्याचं हे मेन ब्रॉकेटचं कापड आहे ना, थोडंसं पिळ जसं पडतो पटकन. तर इकडे बघा माझ्याकडे अस्तरसुद्धा आहे आणि अस्तर हे खूप सारं मोठं होतं. तर तेच आता मी इकडे वापरते आहे. इकडे बघू शकता तुम्ही. त्याच मापाचं मी अस्तरसुद्धा कट करून घेते आहे आणि कॉटनचं अस्तर आहे. हे ड्रेसचं अस्तर आहे. मस्त आहे अस्तर. हे वेगळंच आहे कॉटन. तर इकडे बघू शकता आपलं रेडी झालेलं आहे. तर आता आपल्याला हे घ्यायचं आहे, आपल्याला पॉकेट बनवायचं आहे ना, तर त्यासाठी मी गोणीचा आपण बरोबर मापाची जी आहे ना गोणीचा तुकडा आपण कट केलेला आहे ते घेणार आहे. तर इकडे मी 2.5 इंच खाली येऊन किंवा 2 इंच खाली येऊन खूण करून घेणार आहे आणि तिकडे आपल्याला हे करायचं आहे त्यासाठी. तर इकडे आपल्याला पॉकेट कट करायचं आहे. तर इकडे मी पॉकेटला खुणा करून घेते आहे. तर तिकडे 8 इंच घेतलेलं आहे आणि असा 11ची आहे तर 11चीच घेतली. थोडंसं एक्स्ट्रा मी कट केलं का तर ते फोल्ड करायचं आहे आपल्याला खालच्या साईडला, मग थोडंसं एक्स्ट्रा मी कट करून घेतलेलं आहे. तर इकडे बघा मी एकसारखं करून घेते आहे आणि पॉकेट पण आपलं कट करून रेडी झालेलं आहे. तर आपल्याला आता इकडे शिवण्यासाठी आपण रेडी आहोत. तर इकडे बघा खालच्या साईडला असतं मध्ये गोणी आणि वरती मेन आपलं कापड, असे आपण तिन्ही एकावरती एक व्यवस्थित ठेवून आता हे जे ब्रॉकेटचं कापड आहे ना त्याला असं गोल गोलमध्येच वेगळंच आहे, हे गोल गोलच होतो. तर त्यासाठी आता इकडे मी व्यवस्थित अशा टाचण्या लावून घेते आहे. तर टाचण्याची आवश्यकता, टाचण्या लावल्याने एकदम परफेक्ट म्हणजे फुगा वगैरे अजिबात येत नाही, एकदम छान आणि एकदम मस्त होतं. तिकडे मी पूर्ण टाचण्या लावून घेणार आहे का तर याचं कापड जरा वेगळंच आहे, त्याच्यामुळे पटकन ते आतल्या साईडला वळलं जातं. तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच असाल ते कशा पद्धतीचं होतंय ते. तर आता मी काय केलं, उलटं केलं सरळ, म्हणजे ते वेगळंच व्हायला लागलं मला, म्हणजे हेच होत नव्हतं. म्हणून मी काय केलं, वरच्या साईड अस्तरची कॉटनची आहे ना अस्तरच्या साईड, तर त्या साईडला मी घेऊन तिकडे टाचण्या लावते आहे. तर तिकडे बरोबर होत आहेत, मस्त होत आहेत म्हणजे. म्हणून मी काय केलं, उलट्या साईडला घेऊन त्याला टाचणी लावून घेते आहे आणि आपल्याला उलट्या साईडनं शिवायचं आहे. म्हणजे पातळ आहे असतं त्याच्यामुळे आपल्याला गोणी दिसते आणि मापाची आपल्याला जी आहे मेजरिंगची त्याच्यामुळे आपल्याला तिकडून शिलाई मारायची आहे. अशी मारली तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. तर इकडे बघू शकता मी मापाचं नाही कापलं का तर ते गोणीचं असतं ना, थोडंसं वाकडं तिकडं असलं की मग ते व्यवस्थित आपण शिवताना बरोबर हे झालं की मग ते काय होतं, कमी पडतं. म्हणून मी एक्स्ट्राच घेते आणि नंतर शिवून झाल्यानंतर ना व्यवस्थित रेडी हे करते, कट करून टाकते. तर बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही कशा पद्धतीचं मी चौकोनीमध्ये शिलाई मारून घेणार आहे छान अशा. आणि फुगा येऊ नये म्हणून मी मधल्या टाचण्या वगैरे काढून घेते आणि व्यवस्थित हाताने असं फुगा त्याचा काढून प्रेस करून व्यवस्थित तशा पद्धतीने बघा तुम्ही व्हिडिओमध्ये करून व्यवस्थित शिलाई करून घेते आहे मी. तर खूप छान असे हे पर्स होते
म्हणजे ह्या पर्सला ज्यावेळेस आपण एखाद्याच्या आपण शिवल्यानंतर एखाद्याला बोललो ना, दाखवली ना, तर हे कोणी सांगणार नाही की घरी शिवलेली आहे किंवा आपण शिवलेली आहे. त्याच्यामध्ये गोणी वापरलेले आहे. त्यांचा विश्वाससुद्धा बसणार नाही. एवढी भारी आणि एवढी सुंदर होते पर्स. बघताच असं वाटते, वॉव! किती छान, किती सुंदर. तर इकडे बघा मी एक्स्ट्राचं सर्व कट करून घेतलं आणि ह्याच्या टाचण्यासुद्धा काढून घेते. आणि आता बघू शकता कशा पद्धतीचं आपलं झालेलं आहे. तर मध्ये आता मी काय करणार आहे की ह्याला मधून शिलाई मारून घेते आहे. तर म्हणजे छान असा फुगा वगैरे येत नाही, एकदम सुंदर दिसते, फिनिशिंगमध्ये सुद्धा दिसते. तर चला पटपट आपण शिलाई मारून घेऊ. तर इकडे बघा आपलं छान असा शिलाई वगैरे मी फास्टमध्ये तुम्हाला दाखवलं, कारण व्हिडिओ मोठा होईल म्हणून. तर इकडे माझं व्यवस्थित शिलाई वगैरे मारून झाल्याने एक्स्ट्राचे धागे वगैरे आहेत ना, ते मी कट करून घेतलेले आहे. तर इकडे बघा 19 इंच आणि आडवं जे आहे ते 11 इंचाचं आहे. तर शिलाई वगैरे मारून झालेल्या आहेत छान अशा मस्त. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये आडव्या उभ्या शिलाई मारून घेतलेल्या आहेत मी. आणि ह्याचे धागे वगैरे आहेत ना, ती काढते का तर चेन ज्यावेळेस आपण लावेल ना, ते मध्येच धागे अटकले की मग वेगळंच म्हणजे ते हे होतं. त्यासाठी सगळे धागे वगैरे कट करून घेतले. तर बघा मी किती सुंदर दिसते कापड ते. क्यूट दिसतंय, भारी दिसतंय त्याचे म्हणजे ते हे असले ब्रॉकेट असल्यामुळे खूप क्यूट दिसतंय. तर इकडे मी 2.5 इंचाला 2.5 इंच खाली येऊन त्याला खुणा करून मी आपल्याला तिथे पॉकेट बनवायचं आहे. तर त्याच्यासाठी मी काय करते 2.5 इंच खाली येऊन त्याला खुणा करून आपण रेष आखून घ्यायची आहे आणि ती कट करून घ्यायची. आपल्याला तिकडे चेन लावायची आहे. तर इकडे बघा चेन मी उलटी ठेवणार आहे. त्याच्यावरती आपण नेहमीप्रमाणे जशी ठेवतो तशीच ठेवायची आहे. उलट्या साईड उलटी ती कपडा मेन आहे तो सरळ आणि चेन उलटी अशी ठेवून घ्यायची आहे त्याच्यावरती. आणि त्याला परत नंतर चेन शिलाई मारून झालेली आहे. आणि अलीकडच्या साईडला म्हणजे ज्या साईडला कापड आहे मोठं त्या साईडला मी ते वळवून चेनचं बरोबर त्याच्यावरून शिलाई देणार आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये पहा. तर आता काय करायचं आहे आपल्याला, जे आपण कट करून साईडला ठेवलेलं होतं ते उलटं ठेवायचं, त्याच्यावरती चेनवरती उलटं ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती शिलाई द्यायची आहे. आणि फिनिशिंग खूप सुंदर येते. आणि शिवल्यानंतर ना तुम्ही पहा शेवट कशी लास्टला किती सुंदर दिसते, म्हणजे कमालच आहे. असं कपडा कुठला पण असू द्या, आपल्या हातात फक्त आपल्या जादू पाहिजे असं आहे. आपल्या हाताचीच जादू आहे. तर ते दिसताना कपडा असा बघितल्यानंतर वा काय वाटतं, याचं काय कामाचं आहे हे. पण ज्यावेळेस आपण काहीतरी याचं शिवतो ना, त्यावेळेस त्या तोंडातून तर आपण काय बोलतो, वाव किती सुंदर, किती छान. तसं आपल्या हातामध्येच कमाल आहे, आपल्या हातातच सर्व आहे. तर इकडे आपली पूर्ण चेन लावून झालेलं एक्स्ट्राचं जे आहे ते चेनचं मी कट करून घेतलेलं आहे. तर इकडे आपल्याला व्यवस्थित एकसारखं करून घ्यायचं आहे. आणि इकडे आता आपल्याला पॉकेट जॉईंट करून घ्यायचं आहे. तर मी काय करणार आहे, आपण जे पॉकेटसाठी 8 इंच वरून असं लांबी जी आहे ती 8 इंच आणि रुंदी जी आहे ती 11 इंच घेतलेली आहे. तर इकडे बघा मी वरच्या साईडला आपण ज्या साईडला चेन लावली त्याच्या तिथेच वरच्या साईडला मी पॉकेट लावून घेते. तर इकडे बघा एक साईडला शिलाई मारून घेतली आणि आता दुसरीकडे सुद्धा आपल्याला चारी बाजूला शिलाई मारून घ्यायच्या आहेत. तर एक साईडला मी तिथून काढलं का तर आपल्याला इकडे फोल्ड करायचं आहे म्हणून मी काय शिलाई तिथून मारलीच नाही, फक्त वरच्या साईडला मारून घेतली. आता साईडून मारून घ्यायच्या आहेत शिलाई. बघा तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये पाहात. आणि शिलाई मारून घ्यायचं तर तुम्हीच माझ्या चॅनल जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंटसुद्धा करा. आणि नवीन असे इंटरेस्टिंग तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतील, नवीन नवीन काहीतरी टाकाऊपासून टिकाऊ. तर ह्याच वस्तू आपण ज्यावेळेस मार्केटमध्ये जर घ्यायला गेलो तर त्या किती महाग, आजकाल तर महागाई किती वाढलेल्या आहे. तर त्याच्यापासून आपण असंच काहीतरी आयडिया जर शोधून काढल्या ना तर खूप छान आणि खूप सुंदर. आणि आपल्या एरियामध्ये सुद्धा तुम्ही ह्या गोष्टी अशा सेल करू शकता. म्हणजे जर समजा मार्केटमध्ये 250 रुपयाला सध्या तुम्ही 200 रुपयाला आरामात विकू शकता. तुमच्या एरियानुसार आहे. तर खूप छान म्हणजे असं होऊन जातं. आणि तुम्ही हे शिवलं ना तर आपल्याला 4 पैसेसुद्धा आपल्याला सुटतात. तर हे म्हणजे आपल्यावर अवलंबून आहे. तर बघा इकडे साईडला दोन्ही साईडला आपण काय करणार आहे 4-4 इंच 4-4 इंचाला खुणा करून आपल्याला बेल्ट लावायचा आहे इकडे.
तर 4-4 इंचाला मी खुणा करून घेणार आहे. तुमच्या चॉईस, समजा तुम्हाला मागे पुढे जरी तुम्हाला करायचं करू शकतात, असं काही नाही आहे. पण मी 4-4 इकडे ह्या साईडला 4 इंचाला खूण करून घेतली, त्या साईडला दोन्ही साईडला 4-4 इंचाला खुणा करून घेतलेल्या आहेत. आणि आता आपल्याला इकडे बेल्ट मी आहे अगोदरच रेडी करून घेतलेला आहे. तर आता आपल्याला काय इकडे टाचणी लावून घ्यायची आहे बेल्ट लावायच्या पहिला, आणि आपल्याला त्याचे कोपरे जे आहेत ना ते कट करून घ्यायचे आहेत. तर दोन्ही साईडला मी व्यवस्थित पिना लावून घेते, आणि आपल्याला इकडे 2-2 इंचाला खुणा करून घ्यायचा आहे. दोन्ही साईडला 2-2 इंच घ्यायचं आहे. तर बघा 2 इंचाला मी खूण करून घेतलेले आहे, आणि त्याचा आपल्याला चौकोनी बॉक्स बनवायचा आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच असतील. तर इकडे बघा आपला चौकोनी बॉक्स बनवून रेडी झालेला आहे. आपल्याला ते कटसुद्धा करून घ्यायचं आहे. तर बघू शकता व्हिडिओमध्ये ते कट्स मी करून घेते आहे, आणि खूप छान आणि खरंच अप्रतिम होते ही बॅग. तुम्हाला व्हिडिओमध्ये मी तेच सांगते का, तर खूप सुंदर झालेले आहे पर्स. म्हणजे तुम्ही मार्केटमध्ये जर गेला म्हणजे थोडेशाचे मी बंद आहेत आणि थोडेसे मोठे ठेवणार आहे. तर इकडे बघा ह्याचे बेल्ट थोडे मोठे ठेवणार आहे का, तर हातामध्ये ज्यावेळेस आपण पर्स अटकवतो आपल्याला त्या सगळं साहित्य असतं, मग ते आपल्याला पटकन काढता येतं. थोडेसे बेल्ट मी मोठे ठेवणार आहे. तर इकडे बघा मी 18 इंचाचे बेल्ट घेणार आहे एक. आता तुमच्या चॉईसने तुम्ही छोटे पण घेऊ शकता. तर मला 15 पर्यंत घेतले तरी चालेल, काही नाही. पण मी थोडे मोठेच घेतले, कारण तर मला म्हणजे मार्केटमध्ये वगैरे जातात तर मी त्याचे पटकन मोबाईल आपल्याला काढता येत नाही, मी हातामध्येच असे अटकून ठेवते, त्याच्यासाठी म्हणून मी थोडीशी मोठीच शिवलेली आहे. तर इकडे बघा मी बेल्ट अटॅच करून घेते आहे. तर इकडे बघा बेल्ट असे पीळ वगैरे नाही पडला पाहिजे, याची पण काळजी आपल्याला घ्यायची आहे. तर इकडे बेल्ट मी जॉईन करून घेतलेला आहे एक साईडचा. आता दुसऱ्या साईडचा सुद्धा जॉईन मी आपल्याला खुणा करून घेतलेला आहे, त्याच्यामुळे पटकन होतो. तर इकडे बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही दुसरा सुद्धा बेल्ट मी अटॅच करून घेते, आणि त्याला पीळ नाही पडणार, खरं त्याची काळजी नाही. तर ते आपण एवढीशी मेहनत केलेली किंवा फिनिशिंग त्याची अजिबात नाही, मग पीळ वगैरे पडलं तर अजिबात बरोबर ते वाटत नाही, आपल्यालाच मग बघताना सुद्धा बरोबर वाटत नाही आहे. तर इकडे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दोन्ही पण आपले बेल्ट रेडी झालेले आहेत. तर आपल्याला इकडे लावायचे आहेत चैन. तर माझ्याकडे छोट्याशा चैनी आहेत, मोठी पण आहे, पण छोटी इकडे छोट्या चैनीचं काम होतं तर तिकडे छोटीच लावून टाकते मी. तर इकडे बघू शकता आपल्याला बॅगचं ते आहे ते सरळ आहे, आणि आपली चेन आपल्याला उलटी ठेवायची आहे नेहमीप्रमाणे, आणि ती आतल्या साईडला वळवून बरोबर त्याच्यावरती दाबशिलाईसुद्धा द्यायची आहे. दाबशिलाई दिली की फिनिशिंग खूप सुंदर येते. आणि बेल्ट बघा आपल्याला बेल्ट आहेत ते वरच्या साईडला घेऊन बरोबर त्याच्यावरती शिलाई द्यायची आहे. बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही वरच्या साईडला आपल्याला घ्यायचे आहेत बेल्ट. तर एक साईडला जॉईंट करून दाबशिलाई देऊन झालेलं आहे चेनचं. तर दुसऱ्या साईडला आपले बेल्ट आहे ते आतल्या साईडला टाकून घ्यायचे आहेत. दुसऱ्या साईडला सुद्धा मी तशाच पद्धतीने शिलाई मारून घेते आहे, चेन एका व्यक्ती ठेवून बरोबर. तर दुसऱ्या साईडला सुद्धा शिलाई मारून झालेले आहे. तर आता बघा आपल्याला काय करायचं आहे, दाबशिलाई द्यायची आहे, त्याच्यामुळे आपल्याला बॅग आहे ती सरळ करून घ्यायची आहे. तर आपल्याला बॅग सरळ करून दाबशिलाई द्यायची आहे त्याच्यावरती. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाबशिलाई मी ह्याला सुद्धा दुसऱ्या साईडला सुद्धा दाबशिलाई देऊन घेतलेली आहे. तर पुन्हा आपल्याला बॅग उलट्या साईडला करायचे आहे, आणि आता आपल्याला बरोबर ते त्याचे पार्ट आहेत ते एकावरती एक ठेवून व्यवस्थित चेनचं वगैरे ते बरोबर आपल्याला अर्धा इंच मार्जिन सोडून शिलाई मारून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही कशा पद्धतीचे लॉक वगैरे व्यवस्थित करून घेते. नंतर काय होतं, हळूहळू त्याची लॉक नाही केलं तरी थोडं थोडं उचकत गेलं की ते पूर्ण त्याच्या शिलाई जी आहे ना ती निघते, की मग सगळं उसवते. तर ते त्याच्यापेक्षा अगोदरच आपण लॉक आणि डबल शिलाई मारून व्यवस्थित लॉक करून घेतलं की ते अजिबात निघणार नाही. तर इकडे बघा एक साईडला शिलाई मारून झाली, दुसऱ्या साईडला सुद्धा मी तशाच पद्धतीने शिलाई मारून घेते आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. इकडे सुद्धा आपल्याला व्यवस्थित लॉक म्हणजे ते एका वेळ रब करून घ्यायचं आहे त्याच्यावरती.
आणि डबल शिलाई देऊन घेणार आहे. आपलं काम आपण बरोबर करून करायचं. तर इकडे बघा दोन्ही साईडला मी मस्त शिलाई मारून घेतली. आता आपण जे कोपरे जे कट केलेले होते तर ते सुद्धा आपल्याला शिवून घ्यायचे आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी कशा पद्धतीचं शिवते आहे ते. तर आपल्या चॉईसने कोपरं थोडे जे आहे ते कमी पण करू, एक इंचाचे 1.5 इंचाचे सुद्धा करू शकतो. म्हणजे आपण 2 इंचाचे मी घेतलेले आहेत, पण 2 इंचाचे मी घेतलेले आहेत का तर त्याला खूप सुंदर असा शेप येतो, खूप सुंदर दिसते अशी आणि अशी फुगीर पण वाटते, खूप भारी वाटते. म्हणून नंतर तुम्ही 1 इंचाचं सुद्धा घेऊ शकता, 1.5 इंचाचं सुद्धा घेऊ शकता. मी 2 इंचाचं घेतलेलं आहे, 2 इंचाचं सुद्धा घेऊ शकता तुम्ही, तुमच्या चॉईसवर आहे. तर बघा इकडे सुद्धा मी डबल शिलाई देऊन घेते आहे कोपऱ्यांना. तर एक आपला रेडी झालेला आहे, दुसरा सुद्धा आपला रेडी झालेला आहे आणि एक्स्ट्राचं जे आहे ते मी कट करून घेते आहे. तर अशाच पद्धतीने आपले बॅग आहे ती फुल अँड फायनल रेडी झालेली आहे. बघू शकता तुम्ही किती सुंदर आणि किती भन्नाट दिसते. तर आपली आता बॅग आहे ते आपण सरळ करून घ्यायचे आहे. त्याचे कोपरे वगैरे असे छान असे काढून व्यवस्थित घ्यायचे आहेत, कानेकोपरे. तर कानाकोपऱ्यावर सगळं डिपेंड असतं ते. तर बघू शकता तुम्ही किती सुंदर झालेलं आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल तुमचं खरंच मनापासून म्हणजे धन्यवाद करते मी तुम्हाला. आणि बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही आपली बॅग किती सुंदर आणि एकदम छोटीशी, जास्त असे कुठे पण आरामात आपण जाऊ शकतो तेव्हा ती घेऊन जाऊ शकतो. पाण्याची बॉटल छोटीशी, मोबाईल आपलं पाऊच, पर्स छोटी असते ते पॉकेट, ते एक छोटासा डब्बा सुद्धा त्याच्यामध्ये बसू शकतो, खाऊचा वगैरे छोटासा. तर अशा पद्धतीचं झालेलं आहे हा आपल्या पर्स रेडी. तर तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा आणि आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंटसुद्धा करा. तर चला आपण एका नवीन एका डिझाईनमध्ये भेटू. तोवर बाय. मस्त तुम्ही पण असं शिवा छान छान असं.